कैलास वाघला बॅटने मारहाण केल्याचं प्रकरण सतीश भोसले उर्फ खोक्याचा जामिनासाठी कोर्टामध्ये अर्ज करण्यात आलाय। सतीश भोसलेला आज शिरूरच्या कोर्टामध्ये हजर करणार आहेत। कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। खोक्याचा जामिनासाठी आज कोर्टात अर्ज करण्यात आलेला आहे। आज त्याला हजर केलं जाणार आहे। यावर आता कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। खोक्याच्या जामिनासाठी वकिलाकडून शिरूर न्यायालयामध्ये अर्ज दाखल करण्यात आला आहे। कैलास वाघला बॅटने मारहाण केल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी आता सतीश भोसले उर्फ खोक्याला ताब्यात घेण्यात आलंय। त्याने जामिनासाठी कोर्टामध्ये अर्ज केलेला आहे। आता शिरूरच्या कोर्टामध्ये आज ही सुनावणी होईल। त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। कोर्ट आता यावरती काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।